हेमंतजींनी असा प्रश्न विचारला होता की कलह, अपघात आणि घटस्फोट यासाठी वास्तुशास्त्रात काय, म्हणजे अगदी बरोबर, फार सुंदर प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो, आजकाल घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढले, अपघाताचंही प्रमाण वाढलेलं आहे. या सगळ्या मागे जर आपण बघितलं ना, तर कुठं ना कुठंतरी या वास्तुशास्त्राचा संबंध येताना दिसतो. त्याचं कारण असं की आजकाल उठता सुटतातून कशी घरं बांधतात, तिरकी तुर्की, कॉर्नर आलेले, कोस आलेले, कसेही बांधतात. आणि ती कशी घरं, आता आपण बघतो वास्तुशांती करायच्या आतच घरातल्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालेला असतो किंवा त्या घरामध्ये कुठल्या तरी वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो. म्हणजे या घटना कशामुळे होतात, तर याचं कारण वास्तूमध्ये निश्चित लपलेलं असतं. बऱ्याच वेळा बंगले बांधताना किंवा घरं बांधताना जमिनी खालच्या टाक्या या नैऋत्य कोपऱ्यामध्ये केल्या जातात. एकदम त्रासदायक. आणि याला तोडगा नाही, माहितीये का, याला कुठलाही तोडगा नाही. याला तोडगा म्हणजे तोडूनच टाकणं, म्हणजे बंद करणं. ईशान्य कोपऱ्यामध्ये आता ईशान्य म्हणजे ईश्वराचं ठिकाण, आणि त्या ठिकाणी जर संडास बाथरूम जर बांधलं आणि त्या ठिकाणी जर सेफ्टी टँक जर केली तर निश्चितच ते चुकीचं आहे. ते सुद्धा कलहाला तापदायक असतं. त्याशिवाय आग्नेय कोपऱ्यात पाण्याची टाकी, मला सांगा, अग्नी पेटून आपण त्याच्यावर पाणी मारतो का? नाही मारत. तो पेटेल का, चेतेल का? नाही. त्याच पद्धतीने आग्नेय कोपऱ्यामध्ये जर अगदी फ्लॅट सिस्टीम मध्ये एखादं स्टिंग जरी असेल तरी त्या पती पत्नींमध्ये कटकटी होतात. आणि घटस्फोटाच्या बाबतीत म्हणाल तर वायव्य कोपऱ्यातलं पती पत्नींचं बेडरूम हे घटस्फोटाचं मोठं कारण आहे. साध्या गोष्टी सुद्धा आपण वास्तुशास्त्राप्रमाणे जर पाळल्या तर आपल्याला खूप आनंदमय असं नातेसंबंध एकमेकांमध्ये पाहायला मिळतील. जरी तुमचं बेडरूम चुकीच्या ठिकाणी असलं, वायव्य ठिकाणी असलं, तरी सुद्धा नैऋत्य कोपऱ्यात, तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात पती पत्नींनी जर असा फोटो पूर्वेकडे तोंड करून लावला किंवा नैऋत्य कोपऱ्यात संपूर्ण घराच्या जर एखादा क्रिस्टल बॉल टांगून ठेवला तर त्याचा खूप छान इफेक्ट पाहायला मिळेल. याशिवाय पती पत्नीचे फोटो दोघांचे एकत्र जोडून जर मधाच्या बाटलीत बुडवून ठेवले आणि जर ती बाटली बंद करून हिरव्या रंगाच्या लोकरीने असा भरपूर गुंडाळायचा, अगदी गुंडी तयार करायची त्याची, आणि घरामध्ये आपल्या जे कपाटात आपण जे कपडे ठेवतो रोजच्या वापराचे त्याच्यात जरी ठेवली तरी एक छोटासा उपाय ना, करून पाहायला काय हरकत. यात काही नुकसान आहे, यात कोणाला काय फार मोठा खड्डा पडणार आहे, करून पाहायला काय हरकत. हे आजीबाईच्या पाठव्यातनं आलेले उपाय आहे. तुला सांगतो पुस्तकात आहे, तुला सांगतो विंचू चावला ना तर त्याच्यावर सुद्धा खूप छान उपाय आहे. घरात पाली फिरतात त्याच्यावर उपाय आहे. डोकं खूप दुखायला लागलं त्याच्यावर उपाय, आणि किरकोळ उपाय आहेत ग. म्हणजे असं काही नाहीये की तुम्हाला फार खर्च करायला लागतो, हे लावा ते ठेवा ते लावा, काही गरज नाही. आणि मी म्हणतो की करून पाहायला काय हरकत, त्यातनं काही नुकसान होणार नाही, पैसे खर्च होणार नाही, वेळ जाणार नाही. अगदी बरोबर. खरं खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला आणखी एक प्रेक्षक